आजची रेसिपी आहे चीज चिली पनीर टोस्ट। रेसिपी नेहमीचीच आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ब्रेड वापरला नाही बरं का, आपण ह्याच्यामध्ये पनीरचा वापर केला आहे। त्यामुळे ती रेसिपी पौष्टिक झाली आहे, उत्तम झाली आहे, मुलांना आवडेल आणि मुख्य म्हणजे मुलांना देताना आपल्या मनामध्ये शंका कुशंका काही राहणार नाही। मुलांना आपण ती बिनधास्त बिनदिक्कत आपण ही रेसिपी देऊ शकतो। पण ही रेसिपी कशी करायची हे बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया। आता आपण चीज चिली पनीर टोस्ट करणार आहोत। त्याच्याकरता पहिल्यांदा आपण हिरवी सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, लाल सिमला मिरची आणि हा कांदा घालणार आहोत। ब्रेड आपण मुलांना द्यायला नेहमी आपल्याला वाटतं की ब्रेड नको द्यायला, मग अशा वेळेला असे जर हे टोस्ट केले ना तर सगळ्यांना आवडतील याची मला गॅरंटी। आणि हे प्रयोग मी सगळे माझ्या नातवंडांवर केले आहेत बरं का, त्यांना अतिशय आवडतात आणि मुख्य करायलाही सोपे आणि पौष्टिक। त्याच्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे चीज घालून घ्यायचं। हे चीज आपलं नेहमीचं प्रोसेस चीज आहे, हे आपण 2-3 चमचे घालणार आहोत, कारण मुलांना चीज आवडतं। समजा चीजचा वापर करायचा नसेल तर अशा वेळेला त्यात पनीर किसून घातलं आणि चीजचं प्रमाण थोडं कमी केलं तरीसुद्धा चालू शकतं। त्याच्यात अगदी थोडीशी मी हिरवी मिरची घातली। चीजमध्ये मीठ असतं म्हणून अगदी थोडंसं मीठ, याच्यात थोडेसे चिली फ्लेक्स पण आपण घातले, थोडेसे पिझ्झा हब्स आणि चिली फ्लेक्स घातले की मुलांना कुठलाही पदार्थ आवडतो। असं आपण छान केलं, ह्याच्यात थोडेसे मशरूम घातले, पोळीमध्ये रोल करून दिलं तरी छान आवडतं। पनीरवर आत्ता आपण करतोय किंवा एखाद्या वेळेला ब्रेडमध्ये केलं तरीसुद्धा छान लागतं। त्याच्यात आपण 1 चमचाभर बटर नेहमीचं जे असतं ना ते आपण घालून घेणार आहोत। ह्याच्यात थोडंसं पनीर पण आपण किसून घेतलं, अगदी 2 चमचे घेतले। आता हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊयात। मुख्य बटर आहे की नाही हे चांगलं पनीर, चीज, सगळे सिमला मिरची यांना लागलं पाहिजे, म्हणजे ज्यावेळेला आपण पनीर टोस्ट करायला जातो की नाही त्यावेळेला हे सगळीकडे चांगलं पसरलं जातं। कधी चीज चिली टोस्ट असू देत किंवा हे पनीर चिली टोस्ट असू देत, याच्यामध्ये बटर घालणं अत्यंत आवश्यक आहे। हे आपलं सगळं एकजीव झालं आहे। आता आपण पनीरचे तुकडे कसे करून घेतले ते बघूयात। पनीर असे आपण चौकोनी आकारामध्ये कापून घेतले। हे जे आता पनीरचे तुकडे त्याला दोन्ही बाजूनी आपण थोडं थोडं बटर लावून घेऊयात। ह्याच्यावर अगदी थोडीशी आपण मिरपूड घालून घेऊयात। मुलांच्या आवडीचं करायचं ना, त्यामुळे त्यांना जे जे आवडेल ते आपण ह्याच्यावर घालून घेऊयात। एकीकडे मी तवा जो आहे पावडर कोटेड तवा आहे तो मी गरम करायला ठेवला। आता त्याच्यावर आपण हा जो आपलं मिश्रण केलं आहे की नाही ते आपण लावून घेऊयात। चमच्याने लावायला गेलं तर पनीर कदाचित तुटण्याची शक्यता आहे, म्हणून मी हे हाताने ठेवून घेते। ज्यावेळेला आपण त्याचे असे स्लाइसेस करतो त्यावेळेला ते नाजूक असतं की नाही पनीर, त्यामुळे तुटण्याची शक्यता असते। म्हणून ज्यावेळेला आपण हे मिश्रण ठेवतो त्यावेळेला अगदी अलगद हाताने हे सगळं आपण लावून घ्यायचं। आता हे आपले तयार झालेत, हे आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता हे आपण भाजून घेऊयात। गॅस अगदी लहान करून घ्यायचा, त्याच्यावर आपण हे आता झाकण ठेवून घेऊया। त्याच्यामुळे काय होईल की आपलं चीज छान मेल्ट होईल आणि आपले टोस्ट तयार होतील। आपलं छान चीज मेल्ट झालेलं आहे आणि आपले चीज चिली पनीर टोस्ट तयार झाले। आता हे आपण एका छान प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि सर्व करूयात। आहे की नाही, किती सोपे आहेत की नाही करायला, मोजून 4-5 मिनिटांमध्ये तयार होतात। आहे की नाही, अगदी सोपी रेसिपी आहे, परंतु त्याच्यामध्ये पनीर घातल्यामुळे त्याची पौष्टिकता वाढली आणि मुलांच्या आरोग्याची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार, हो की नाही। अशाच छान छान पौष्टिक, रुचकर आणि नाविन्यपूर्ण रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का। धन्यवाद।